नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पार्ट 2 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. नॉट वर्दी ऑनर्स म्हणजे काय? नॉट वर्दी ऑनर्स म्हणजे नॉट वर्दी म्हणजे ज्याचा असे उल्लेखनीय सन्मान तिला कोणते कोणते मिळालेले आहेत आपण ते आता पाहणार आहोत. पहा, अमंग द अदर नोटवर्दी honors that Sindhu has received are the Padma Shri in 2015, which is the fourth highest civilian award of India. म्हणजे सिंधूला आपल्या देशातील पद्मश्री अवॉर्ड सुद्धा 2015 मध्ये मिळाला. त्या आणि हा जो पुरस्कार आहे पद्मश्री अवॉर्ड हा आपल्या देशातला चौथा नागरी हा पुरस्कार आहे. त्यांनी सुद्धा तिचा गौरव करण्यात आलेला आहे. इन 2016 शी रिसिव्ड राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड आणि 2016 मध्ये तिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार सुद्धा देण्यात आलेला आहे. द बेस्ट endorsement of Sindhu has been Gopi Chand Award about her dedication and commitment to the sports. The most striking features in Sindhu's game in her attitude and the never say die spirit. पहा, आता सिंधूला खेळाप्रती असलेली जी निष्ठा बांधिलकी ही गोपीचंद यांनी काढलेले उद्गार याच्यातून आपल्याला दिसून येतो. गोपीचंद ज्यांनी तिला शिकवलेला आहे. सिंधूच्या खेळाचे सर्वात लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे तिचा स्वभाव आणि तिचेही कधी हार न मानण्याची वृत्ती. गोपीचंद यांनी कोणती कमिटमेंट म्हणजे तिच्याबद्दल काय बोलले की द मोस्ट स्ट्रायकिंग फीचर्स इन सिंधू द गेम इज हर ॲटिट्यूड म्हणजे तिचा एक जो स्वभाव होता तो स्वभाव अँड नेव्हर से डाय स्पिरिट म्हणजे कधीही हार मानायची नाही, मला ते करूनच दाखवायचं असा तिचा ॲटिट्यूड होता. आता ॲटिट्यूड म्हणजे काय होतं तर ॲटिट्यूड मीन्स अ फिक्स्ड वे ऑफ थिंकिंग और फिलिंग अबाउट समथिंग. आता आपण ॲटिट्यूडचा अर्थ वेगळ्या पद्धतीने घेतो पण इथे पहा त्याचा अर्थ काय होतो की फिक्स्ड वे ऑफ थिंकिंग म्हणजे एक विचार करण्याची ठरलेली रस्ता असतो. फिलिंग अबाउट द समथिंग म्हणजे काहीतरी अचीव करायचं आहे तर त्यासाठी एक थिंकिंग असते की मी हे करूनच दाखवणार, दॅट इज ॲटिट्यूड. नेव्हर से डाय म्हणजे नेव्हर गिव्ह अप होप, नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड हार न मानण्याची वृत्ती त्याला नेव्हर से डाय असं सुद्धा म्हणतो. डेडिकेशन अँड द कमिटमेंट म्हणजे कॉन्स्टंट फेथफुल एफर्ट्स. एंडोर्समेंट म्हणजे कन्फर्मेशन. नॉट वर्दी म्हणजे आपण पाहिलेला आहे नोटेबल और उल्लेखनीय ज्याला आपण असं म्हणतो. आता पहा पुढचा पाठ, थोडासा पाठ आपला मोठा होणार आहे. PV Sindhu has been pushing the envelope like no young badminton player had done before in the history of the women badminton in India. पहा, भारतात आजवर महिला बॅडमिंटनच्या इतिहासात कुणीही युवा बॅडमिंटन खेळाडूने केली नसेल अशी कामगिरी PV सिंधू यांनी केलेली आहे. पुशिंग द इन्व्हेलप म्हणजे काय होतं द पुशिंग द इन्व्हेलप मीन्स here you can see in the pink margin extend reach beyond what is possible. पुशिंग द इन्व्हेलप्स म्हणजे पराकाष्ठा प्रयत्नांची पराकाष्ठा करणे. टू गो द बियॉन्ड द युज्युअल नॉर्मल लिमिट्स त्याला आपण म्हणतो की कोणत्याही आपली एखादं काम करायचं त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करून सोडणे. PV हॅज बीन पुशिंग द इन्व्हेलप्स आणि PV सिंधूने सुद्धा याच पद्धतीने काम केलेलं आहे. At an interview, Sindhu was asked how much mentoring guidance her father and mother had been able to give her and how involved they were in her sports career in her own words. एका मुलाखतीत सिंधूला विचारलं गेलं की तिच्या क्रीडा कारकिर्दीमध्ये तिच्या आई वडिलांचं मार्गदर्शन किती होतं आणि त्याचा सहभाग किती होता. त्यावरती काय म्हणते पहा, ती तिच्या आई वडिलांवर आणि तिला मिळालेल्या गायडन्सवरती काय म्हणते. गायडन्स वाईज म्हणजे मार्गदर्शन म्हणायचे तर एव्हरी टाइम आय गो फॉर द नॅशनल लेवल टुर्नामेंट्स द accompany me there and when I practice and play they tell me what I am doing. मार्गदर्शन म्हणायचे तर राष्ट्रीय स्तरावर मी ज्या स्पर्धांना जाते तिथे ते माझ्याबरोबर असतात आणि मी जेव्हा सराव करीत असते तेव्हा मी काय खेळते ते मला ते सांगत असतात, मी काय करत असते हे ते मला सांगत असतात. My dad gives me a summary of how I play and it is very helpful because
because as outsider those who look at it know more about the game. आता ती काय म्हणते की माझे वडील माझ्या खेळाचा मला नेहमी समरी सांगत असतात, म्हणजे सारांश सांगत असतात आणि ते मला खूप उपयोगी आहे. इट इज व्हेरी युजफुल फॉर द PV सिंधू बिकॉज काय का म्हणते ती, कारण की बाहेरून खेळणारा बघणारा जो व्यक्ती असतो त्याला खेळाविषयी अधिक चांगली जाण असते. पहा, at badminton player we obviously know a few things, but someone from the outside can pinpoint stuffs that we may not have noticed easily. So both as a counselor and the parents it is really helpful. आता ती काय म्हणते की बाहेरून जो खेळ बघत असतो तो बॅडमिंटन पटू म्हणून आपल्याला काही गोष्टी नक्कीच माहीत असतात, परंतु आपल्याला सहजपणे ध्यानात न आलेली एखादी गोष्ट कुणी बाहेरचा व्यक्ती नेमकी लक्षात आणून देऊ शकतो. आणि त्यामुळे माझे पालक आणि मार्गदर्शक म्हणून त्या दोन्हींनीही मला खूप चांगली माहिती दिलेली आहे आणि इट इज व्हेरी युजफुल फॉर द PV सिंधू. In the same interview, a practical question was asked. It's not possible for the badminton player to win week in and week out. पहा, पहिले आपण विन इन आणि वीक आउट याचं मिनिंग पाहू. विन इन अँड विन वीक आउट याचा अर्थ काय होतो? एव्हरी वीक विदाउट एक्सेप्शन. एव्हरी वीक विदाउट एक्सेप्शन म्हणजे काय होतं? आठवड्यामागून आठवडे. एव्हरी वीक विदाउट एक्सेप्शन. वीक इन वीक आउट, आठवड्यामागे आठवडे. इन द सेम इंटरव्ह्यू म्हणजे त्याच इंटरव्ह्यूमध्ये PV सिंधूला एक व्यावहारिक प्रश्न विचारण्यात आला की एखाद्या बॅडमिंटनपटूला आठवड्यात मागून आठवडे कायम जिंकत राहणे शक्य नाही. As a top player, how did she manage to just go to a tournament and physiologically deal with an early loss? पहा, तिला एक प्रश्न पुन्हा विचारण्यात आला की त्याच मुलाखतीमध्ये की बॅडमिंटनपटूमध्ये आठवड्यामागून आठवडे कायम जिंकत राहणे शक्य नाही. एक शीर्षस्थानी असणारी खेळाडू म्हणून एखाद्या सामन्याला गेल्यावर लवकर हात पत्करावी लागेल आणि तर मानसिकदृष्ट्या सुद्धा कशी तू तोंड देते, कसं त्याला फेस करते. डिड इट हर्ट व्हेन शी डिडंट विन? जेव्हा ती हारते तेव्हा तिला त्रास होतो का? पहा, what she replied to this. She replied, if you don't play well and lost in the first round, second round, you feel bad. जर तुम्ही खूप चांगले म्हणजे खेळत नसाल, पहिल्याच राऊंडमध्ये किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही हारत असाल तर तुम्हाला काही वाईट वाटत नाही. तुम्हाला वाईट वाटतं. यू फील बॅड, तुम्हाला खरंच खूप वाईट वाटतं. अँड एस्पेशली इफ यू आर वन ऑफ द टॉप प्लेयर, आणि त्यात जर तुम्ही एक उत्तम खेळाडू असाल आणि तुम्ही पहिल्याच राऊंडमध्ये आणि दुसऱ्याच राऊंडमध्ये हारत असाल तर ते खूप तुम्हाला बॅड फील करण्यासारखं असतं. बट यू नीड टू कम आउट of it and practice harder and identify and learn from your mistakes. सगळ्यात मोठा रूल आहे हा आपल्या जीवनातला, तो म्हणजे कोणता? लर्न फ्रॉम अवर ओन मिस्टेक. आपल्या स्वतःच्या चुकांमधून आपल्याला शिकायला पाहिजे. तेच PV सिंधूने सुद्धा सांगितलं की एक उत्तम खेळाडू जर पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये हारत असेल तर त्याच्याजवळ ती स्किल असायला हवी की तुम्हाला त्यातून लगेच बाहेर पडता यायला पाहिजे आणि चांगला सराव करून त्यातला उणिवा ओळखून शिकायला हवं. आणि शी म्हणते, आय थिंक टू कम आउट of it takes time, but ups and downs are always there and you need to cope with it. आता ती म्हणते की माझ्या मते बाहेर यायला वेळ लागतो, चढ उतार हे नेहमी जीवनामध्ये येत असतात, तुम्हाला त्याचा सामना करायलाच पाहिजे. हॅट्स ऑफ टू यू सिंधू अँड विश यू इव्हन ग्रेटर सक्सेस. आता सिंधूला त्याच्यात म्हटलं गेलं की सिंधू तुला सलाम आणि उत्तम तुझ्या यशासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. हॅट्स ऑफ म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण इंग्लिशमध्ये त्याचा मिनिंग काय आहे? द फ्रेजेस यूज टू शो ॲडमिरेशन, फ्रेज ऑर कॉंग्रॅच्युलेट हिम ऑर हर. पुन्हा एक राहिलेला आहे, कम आउट ऑफ म्हणजे सक्सीड इन डिलिंग विथ अ प्रॉब्लेम अँड डिफीट इट. कम आउट ऑफ म्हणजे एखादं सक्सेस आपण मिळवण्यासाठी आपल्याला हार येते आणि काही प्रॉब्लेम्स येतात, तर त्या प्रॉब्लेम्सला सुद्धा हरवणं, दॅट इज अ कम आउट ऑफ. अशा पद्धतीने आपला हा पाठ संपलेला आहे. आशा करते तुम्हाला समजला असेल.